गेली कित्येक वर्ष कुठं मेडिकलमध्ये फीस भरताना त्या समाजाच्या लेकराला अडचण येत असेल, कुठं एखाद्या नोकरीमध्ये फॉर्म भरताना त्याला जास्त फीस लागत असेल म्हणून तिथं त्याला अडचण येत असेल, अनेक ठिकाणी त्या समाजामध्ये लग्नासाठी हुंडे जास्त असतील तर त्या बापाकडे पैसा नाही म्हणून मुलीच्या लग्नासाठी अडचण येत असेल आणि मग याच्यातून कुठतरी शिक्षणासाठी माझ्या समाजाला एक आगळी मदत व्हावी म्हणून गरज आरक्षणाची आहे म्हणून तो समाज लढत असेल तर कृपया तुम्हाला त्यांचा समर्थन करायचं नसेल तर विरोध करण्याचा प्रयत्न करू नका. मी रोखटोक बोलत असतो. ह्याच्या अगोदर मी आमच्या मेळाव्यात गेलो म्हणून काहीच्या बुडांना आग लागली असेल तिथं बोललेलं वाक्य ही मी नेहमी बोलत असतो. ते वाक्य कुठल्या नेत्याबद्दल नाही, कारण त्या नेत्यानं माझ्या घरी काही एखादा कंटूल गहू आणून टाकलेला नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. पण ज्या पोराला मी शिकवलं त्या पोराला 173 मार्क पडून तो 5-6 भरतीमध्ये लागला नाही तर तो माझा विद्यार्थी आहे. माझ्या डोक्यात त्याची जात येता कामा नये. माझा पहिली भूमिका माझी जात कोणती तर ती शिक्षकाची, ती मी विसरता कामा नये. आणि म्हणून शेवटी तुम्ही